हाय गाईज, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे मागी गणेश जयंती. तर आमच्याकडे परवा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता, गणपतीचं मंदिर तिथे कार्यक्रम आहे, तिथे आम्ही आता चाललो आहे. तर बाबू पण आहे, सगळे फॅमिली गेले, आता आम्हीसुद्धा चाललो आहे. चला तर मला दाखवते कुठे मग कसं काय कार्यक्रम कसा होतो ते. गणपती बाप्पा मोरया. हा आहे माझा साधा सिंपल आजचा लूक. ही साडी नेसली मी आज. अंश, तर आता आम्ही चाललो आहोत. तर हा बघा, हा अंश आहे, त्या बाजूच्या आई आहेत. स्वस्तिक बघा कसा तयार झाला आहे, तो त्याच्या पप्पांसोबत आहे. कीर्तन सुद्धा चालू झालंय मंदिरामध्ये. शांत ऐश्वर्य जवळ येत नाही. पालन पोषण पण मीच करतो. काय म्हणतो असं त्याने आम्हाला कळलं, निर्गुण परमात्म्याला कळलं की ह्या तिघांना काहीतरी अहंकार झालेला आहे की जे करतो ते आपण. त्यांना समजत नाही कोण करतोय ते. आपल्याला पण वाटतं ना, हे करतोय कोण, मीच करतोय. अहमपणा हे चाललंय माझ्या सत्तेवर. आपण हे कुठं मी आहे म्हणून हे चाललंय, मी नाही ते कोण विचारणार आहे, याला कोण विचारणार नाही. मी आहे म्हणून मी पण झाला, अहंकार झाला. तसाच त्याला अहंकार झाला आणि अहंकारात काय झालं, परमात्म्याला कळलं की यांना अहंकार झालेला आहे, मीपणा झालेला आहे. असा एक प्राणी निर्माण केला की तो प्राणी कसा होता, आणि तिकडं तोंड आणि शेपटीकडनं चालत होता, आणि महाप्रचंड प्राणी. आणि तो प्राणी त्याच्या नाही म्हणजे स्मशानात. मग ब्रह्मदेव म्हणतो, बाबा मी ह्याला निर्माणच केलं नाही, हे असला जीव आपण कधीच निर्माण केला नाही. मग त्या जीवाला म्हटलं, ये अरे तुला कोणी निर्माण केलं, निर्माण कोणी केलं म्हणजे निर्माण करता आहे तो, त्यानं किती निर्माण केलं. निर्माण करता त्याने निर्माण केलं. आमच्या हे वेळ कोण आहे, वेगळा प्राणी म्हणजे पृथ्वीवर प्राणी नाही ना, असा प्राणी निर्माण केला त्यांनी. ते उठले आणि म्हणतात, हा काहीतरी चमत्कार आहे का, आपल्या जागेवर आपल्याला काढून दुसरं कोणाला भरलं काय बघा आधी. आपण मॅनेजर असताना कोण नवीन भरला काय माणूस बघायला गेले. परमात्म्याला विचारलं काय, परमात्मा म्हटला का कोणी करू शकत नाही. तुम्हाला वाटतं तुम्हीच करू शकता, कोणी करू शकतो. परमात्मा काही करू शकतो, देव काही करू शकतो. देव विठ्ठल विठ्ठल म्हणा सांगायला लागतं. कश्यप आणि आदिती यांचा पुत्र ह्या गणपतीचा जन्म झाला माघ शुक्ल चतुर्थीला. पुंडली गणपती बाप्पा फुल पडतंय. आता 12 वाजले. नवसाला पावणारा गणपती आहे. तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही बोलू शकता. गणपती बाप्पा मोरया.
स्वस्तिक पाया पडण्यासाठी लाईनमध्ये उभा आहे. कीर्तनाची समाप्ती झाली आता. तर गाईज आता आम्ही आलोय. स्वस्तिक सुद्धा झोपलाय, स्पंदन शाळेत गेले, ती सुद्धा येईल आता. तर आता जेवण वगैरे आम्ही काही केलं नाही आहे, तिकडेच मंदिरामध्ये जेवण आहे. स्वस्तिक झोपला त्याच्यामुळे मी घरी आले. तर थोड्या वेळ मी जाणार आहे, हळदी कुंकूसुद्धा आहे, घ्यायचं आहे. तर चला आम्ही आता परत चाललो आहे. बघा स्पंदन पण आले. स्पंदनच्या चेहऱ्यावर आनंद पहा. गोंधळी आहे. गोंधळी दिवसभर गणपती उत्सवाच्या दिवशी भिक्षा मागतात आणि नंतर गणपती मंदिरामध्ये जातात. सिद्धी बुद्धिपती संकट नाशा विघ्न विनाशक तू जगदीशा आरती करू तुझ मोरया जय जय आरती करू तुझ मोरया हो स्वाभिनंदन तनमय झाला हो स्वाभिनंदन तनमय झाला देवरी कुडिया शरण तुला देवरी कुडिया शरण तुला आरती करू तुझ मोरया जय जय आरती करू तुझ मोरया गजानन तुझ मोरया जय जय आरती करू तुझ मोरया. सोनू पाया पडलीस? जा पडचा पाया. जेवणामध्ये भात, डाळ, कोशिंबीर, कुर्मा भाजी, पुरी, जिलेबी, लाडू, गुलाबजाम आणि मोदक सुद्धा होता. जेवण वगैरे आटपून आम्ही घरी गेलो आणि त्यानंतर आम्ही हळदी कुंकूला चाललोय. पहा स्पंदन सुद्धा सोबत आहे. संध्याकाळचे 3:30 वाजलेत. दोन्ही बाजूला पहा पूर्ण गवत आहे आणि मधूनच वाट आहे. आमच्याच गावातील दुसऱ्या वाडीमध्ये हे मंदिर आहे, तिकडे आम्ही चाललोय. चालायला पूर्ण 1 तास लागतो. तर हे समोर पहा आमचं गावचं मंदिर आहे. हे मंदिर 2 गावाच्या सेंटरलाच आहे. हे मंदिर 3 वाडींचं आहे, कासारवाडी, पुनवतवाडी आणि नागलेवाडी. या मंदिराचा वर्धापन सोहळा सुद्धा आहे सुरू आता 28 तारखेपासून. 28, 29, 30 त्या दिवशी सुद्धा खूप कार्यक्रम आहेत. बैलांच्या शर्यती वगैरे आहेत तिथे. तर इथे पहा आजूबाजूला काजूची झाडं वगैरे खूप आहेत. हे पूर्ण सागवानाची आहेत झाडं. मंदिरामध्ये पुनवतवाडीतील बायकासुद्धा दर्शनासाठी आलेल्या, त्या आमच्याकडे जाणार होत्या आणि आम्ही त्यांच्याकडे. तर हे आमचं गावचं मंदिरातील देव आहेत. बघा वाघजाई आणि मानाईचं सेपरेट मूर्ती आहे. दर्शन वगैरे घेऊन झाले. आता आम्ही निघालो. स्पंदन पहा फोटो काढण्यासाठी तयार आहे. तर हे मंदिर देवी वरदान मानाईचं आहे. आमचं गावचं मंदिर आहे. हे खूप सुंदर आहे. इथे आम्ही फोटो वगैरे काढले. आम्ही आता इथे वाडीमध्ये आलो. इथे बघा जुनं घर आहे, मातीचं मापाचं घर आहे. घरासमोर बघा पेंड्याची अडवी आहे. अशी घरं आतली बघायला मिळत नाहीत. जाण्यासाठी बघा कसं यांनी पेंटिंग केलं आहे. सुस्वागतम सुद्धा लिहिलं आहे रोडवरती आणि पूर्ण चुन्याने डिझाईन काढले. थोडा चढ आहे, खूप दमल्यासारखं वाटतंय. खूप चाललोय. पक्का रोड संपला आहे, आता कच्चा रोड सुरू झाला आहे. पूर्ण मातीचाच आहे. स्पंदन तर खूप दमले, तिला बहुतेक जाताना उचलूनच घ्यावं लागणार आहे.
तिला खूप दमायला झालं आहे, तहान लागली तिला खूप, पाणी मागते ती. आम्ही आता पोचलो आहे मंदिरामध्ये. हे बघा, हे मंदिर आहे गणेश मंदिर. हे पुनवतवाडीमध्ये आहे, आमच्या गावामध्येच आहे हे आधी जुनं होतं, हे 2 वर्षापूर्वीच नवीन बांधलं आहे. तर हे बघा, हे असं आहे मंदिर. बाहेर त्यांनी ट्रॉफी वगैरे लावल्या आहेत. प्रमुख पाहुणे आलेत, त्यांचं स्वागत समारंभ चालू आहे त्यांचा. कासरवाडीतील गजानन वनकुटे कॉलेजचे दरवाजाची फ्रेम बघा किती सुंदर आहे डिझाईनची. पहा गणपती बाप्पा नवस लावतात बाबा. इथे आम्ही हळदी कुंकू वगैरे घेतलं. अजून आम्हाला दुसरीकडे सुद्धा हळदी कुंकूसाठी जायचं होतं. इथे संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा आहे आणि रात्री कार्यक्रम आहे, नमन आहे त्यांचं. तिथे सुद्धा आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. स्पंदनला तहान लागली होती, त्याच्यामुळे तिला पाणी वगैरे आम्ही दिलं आणि आम्ही तिथून निघालो. आईकडे बघा, आम्ही दुसरीकडे आलो हळदी कुंकूला. इथे बघा डेकोरेशन खूप छान केलं होतं. 1-1.5 दिवसाचा गणपती आणतात. स्पीकर लावला आहे त्यांनी. हे पहा, इथे आणि कसं डेकोरेशन किती छान केलं इथे. हे बघा किती सुंदर आहे, कारंजेसारखं आहे, खूपच छान दिसत होतं हे. संध्याकाळचे आता 5 वाजले. तिथे आम्ही हळदी कुंकू घेतलं आणि आम्ही आता घरी जातो. तर आता आम्ही घरी चाललो आहे. खूप दमलो आहे, खूप चालायला झालं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.